बाबूजी का का हे सगळं आमच्या सोबतच का? आमच्या ध्यानधारणेत काही कमी पडतीये की शिष्यावरची कृपादृष्टी कमी झालीये तुमची? नाही, आम्हाला हे सहन होत नाहीये आता. बाबूजींवर अविश्वास. बाबा तोबा बाबूजी माफ करा यांना. काय झाले हो? गाराने मांडतच आत आलात, काय झालं? राजश्री, आम्ही स्वतःला सावरतोय. नाहीतर असं वाटतं ना की जावं आणि त्या पोरीला आयुष्यातून उठवून टाकावं. नाही, तिची करणी आहेच तशी, पण यावेळी काय केलं तिनं? तिच्या हेमंत दाजीला सांगितलं आणि त्यानं रणजितरावांच्या फार्मवर काही माणसं कामाला आणलेत. तुम्हाला सांगतो. नाही, काही नका सांगू. आलं आमच्या लक्षात, सगळं लक्षात आलं. तुमचं सगळं मुसळ केरात गेलं ना. पण तुम्ही नका काळजी करू. अहो, हे काय पहिल्यांदा होतंय का? कधी तूप गेलंय, कधी तेल गेलंय. असं समजा यावेळी दुपट्ट पण गेलंय. अहो हो, तुम्ही नका काळजी करू. आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्ही बघणार. हा, ही काय वेळ आणली आहेत आमच्यावर बाबूजी? आता चला. कुठं बाहेर जायचंय का? अगं बाई, थांब, आम्ही साडी बदलू ना. हीच बेस्ट आहे. खरं का? चला. कसं आहे राजश्री, कधी कधी नुसतं ऐकायचं असतं भिंतीसारखं. बोलायचं नसतं. तेव्हा काय करताय? काय करताय? उपाय, स्वतःच्या शांतीसाठी केलेला उपाय. आम्हाला शांत राहून विचार करू द्या, तेच तुमच्यासाठी बरं राहील. या, वाडा फिरून या बाबूजी. चलो संजू बाबा, काळजी लो. हा, येतो मी. दाजी, अहो काय आहे? आले आले आणि तुम्ही लगेच निघाले पण. अगं बाई, नोकरी आहे, त्यात 2 छोकरे आहेत. म्हणजे तुझी ताईनी चिमणाबाई, 2 फुली 1 माली. अगं लय काम आहे, जायला पाहिजे मला. आणि बघ, ज्या कामासाठी आलतोय ते काम झालंय नव. मग थांबण्यात काय हशील आहे? अरे थांबलो बी असतो, पण रंजा गेला शेतावर. तो कवा येईल माहित नाही, दिवस जाईल. तोपर्यंत मी गावाकडे जाऊन सगळी कामं करून घेईन. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. तुमचा रंजा नाही तर बाकी कोणी घरातलं ओळखीचं नाहीच ना तुमच्या. तुम्हाला घरात बोर होईल, है की नाही? बोर? असं म्हणालो मी? बोर नाही ग. राहू द्या दाजी, काही गोष्टी ना बोलल्या नाहीत ना तरी लगेच कळतात. तसं पण माझं लग्न झाल्यापासून तुम्ही तुमची पार्टीज बदलली आहे. ते काही नाही, तुम्ही आज इथं थांबायचं आणि माझ्याशी व्यवस्थित गप्पा मारायच्या. तसं पण मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचंय, जरा डिस्कस करायचंय. अगं मग येडाबाई, फोन आहे की, वाटलं तर व्हिडिओ कॉल कर. हा, मग आता मी काय करते, त्याच फोनचा वापर करते आणि साजरी ताईला फोन करून सांगते की आज दाजी हितच राहणार आहेत. हा, हितच राहणार आहे का? काय हो हेमंतराव, हितच राहायचंय तुम्हाला? स्वतःचं घर बीर नाही?
आणि कोणाच्या परमिशन राहणार हिच्या? अहो हीच आमच्या घरात जबरदस्तीने राहतीये, हिची काय परमिशन घेताय तुम्ही? वहिनी साहेब, संजू, शांत हो. काय 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 कसले इशारे चालले? हा, पोरीला शिकवताय का? बाहेरून जरी भिंतीसारखी दिसत असली तरी सुद्धा आतून काड्या कशा लावायच्या ते? पोरीला शिकवताय का? बाहेरून जरी भिंतीसारखी दिसत असली तरी सुद्धा आतून काड्या कशा लावायच्या ते? हिच्या आईच्या वरता निघाला तो. पोरीच्या सासरी येऊन तिला शिकवताय कसं वागायचं, घरात कशी भांडणं लावायची ते? ही तर नालायक खायचे हो. पण तुम्ही तर लई वरचं निघालात. नाही मान्य आहे तुम्ही रणजित भाऊजींचा जीव वाचवला, त्यांचा हल्ला स्वतःच्या अंगावर घेतला ते, पण त्या बदल्यात पाहुणचार घेतला ना तुम्ही, मग परत कशाला आलात? आता काय हिथंच राहायचा विचार आहे का तुमचा? वहिनी साहेब, लई बोलताय बर का तुम्ही. का नाही बोलायचं आम्ही? का नाही बोलायचं आम्ही? एक काम करा धाकट्या जोबे, एक काम करा, तुम्ही काय करा, एकदाच तुमच्या सगळ्या माहेरच्या लोकांना इथं बोलवून घ्या आणि जो काही पाहुणचार करायचा ना तो करून टाक. नाहीतर एक काम करता का, महिन्याभराचं राशन त्यांना पाठवून द्या फुकट. पण इथून पुढं त्यांनी आमच्या घराची पायरी चढायची नाही. दाजी, आपण इथं नको थांबू. चला बरं तुम्ही आतमध्ये चला. ओ काय चला, काय चला? हा चला, काय कुठं चला? काय आत पेच जायचं नाही? गप गुमान बाहेर निघायचं. चला निघा, निघा. संजू, अगं बोट सोड. सोडणारच आहे दाजी, पण त्याच्या आधी मला जरा बोलायचं यांच्याशी. बोट नाही दाखवायचा आणि येता जाता अपमान पण नाही करायचा. ज्या माणसाला तुम्ही आता बोट दाखवलंय ना, तो माणूस माझ्या वडिलांच्या जागेवर आहे. पुण्यांदा जर त्यांना बोट दाखवलत ना, तर आता फक्त तुमचं बोट धरलंय, पुढच्या वेळेला डायरेक्ट कटक असा आवाज येईल. मग तुम्ही कुणालाच बोट नाही दाखवू शकणार कधीच. आणि आणखीन एक गोष्ट, हे घर माझं आहे, सून आहे मी या घरची. त्यामुळे ह्या घरावर जेवढा तुमचा हक्क आहे तेवढाच माझा बी आहे.
या घरात माझ्या माहेरचं कोण कोण येतं, किती दिवस राहतं, याच्यामुळे तुमच्या पोटात दुखायचं काही बी कारण नाही. कळतंय? आता तर काही बी झालं ना तरी दाजी आज इथंच राहणार. चला दाजी. दाजी चला. अगं इकडे या. इथं बसा तुम्ही. अगं इथं बसा दाजी. अगं संजय. आणि तुम्ही आज कुठं बी जायचं नाहीये. हा. संजय शांत हो. काय शांत हो? असं कसं बोलू शकतात ते तुम्हाला? संजय. दाजी मला माफ करा. माझ्यामुळे तुम्हाला. अगं संजय, तुझ्यामुळं नाही झालेलं हे. म्हणजे आपल्या मामासाहेबांच्या वागण्याची हिस्ट्री आणि त्यांच्या म्हणजे तुझ्या वहिनी साहेबांचा स्वभावाची जोड आहे. पण तरी सुद्धा हे सगळं माझ्यामुळं. अगं मुळेच का संजय, एवढ्या गोष्टीचे एवढं वाईट वाटून घेतेस? त्या ज्या काय बोलल्यात ना त्याचं मला काही बी वाईट वाटलेलं नाही. आणि तुला माहित आहे ना त्यांचा स्वभाव. आणि ते सगळं जाणून बुजून करतात हे माहित आहे मला. तुझा सगळा सपोर्ट काढून घ्यायचा आहे त्यासनी. तुला एकटं पाडायचंय. पण त्यांनी तुमच्याशी असं नव्हतं बोलायला पाहिजे. अगं एवढ्या एवढ्या गोष्टीचं एवढं. आणि एखाद्यानं आपल्याला शिवी दिली आणि आपण ती घेतलीच नाही तर काय होतं? त्याचं धन त्याच्याकडं. आपल्याला काय फरक पडतो? आणि काय रडायला लागली आहेस? आ पोलीस होणार आहेस ना? अशी सारखी रडत बसणार? बघ मी मुक्कामला आज थांबणार आहे. तू अशी रडक्या चेहऱ्यानं जर बोलणार असशील ना तर मी जाऊ का? नाही. आज बघू. ये हुई ना बात. रंजाचा फोन आहे बघ काय म्हणतो. हॅलो संजू, मी तुला लाख वेळा सांगून सुद्धा तू मामांकडून स्वाती लवंगारेचा ऍड्रेस घेतलायस. हा मग तुम्ही कुठे देत होते मला त्यांचा ऍड्रेस, म्हणून मी मामांकडनं घेतला. हो, कारण मी तुला सांगितलं होतं जायचं नाही म्हणून. आहो सॉरी. पण मी पण तुम्हाला मगाशी म्हणले होते ना की मी हे काम करणार म्हणजे करणारच. हे बघ संजू, 2 दिवसात कांबळे मॅडम येत आहेत. त्या आल्यानंतर आम्ही बघू. तू तुझ्या ट्रेनिंग कडे फोकस कर, यात पडू नकोस. हा त्या येत आहेत 2 दिवसात. पण मला एक गोष्ट सांगा, समजा रायाच्या माणसांना काहीतरी भनक लागली की पोलीस ती फाईल शोधतायत आणि त्यांनी ती फाईल गायब केली तर? हो ते आहेच म्हणा, पण तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी हे काम करते व्यवस्थित. आणि तसं पण हा सगळा माझ्या ट्रेनिंगचाच भाग आहे ना, असं समजा. संजू तू ऐकणार नाहीयेस का? आहो एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ती फाईल हवी आहे की नाही, मग तुम्हाला ती फाईल मिळणारच. ठेवते. संजू संजू ही काही ऐकणार नाही. डिटेल्स देऊन मीच माती खाल्ली. ही करेल की नाही? करेल. तशी हुशार आहे आमची राणी सरकार. संजय काय अडचण आहे काय? नाही म्हणजे अडचण अशी नाहीये दाजी, पण खरं तर ना माझं एक लय महत्वाचं काम आहे. मी 1-2 तासासाठी बाहेर जाऊन आले तर चालेल का? अगं चालेल की. नक्की ना? जाऊन ये. मी पण जरा पडतो. म्हणजे तुम्ही दोघं आला का नाही गप्पा मारताना जांभयात येणार नाही.
आणि बघ निवांत जा. का मी येऊ सोबतीला? नाही नाही, त्याची काही गरज नाही. हे माझंच काम आहे आणि मी एकटीनच केलं पाहिजे. आलेच. हा, तुम्ही तोपर्यंत आराम करा. हा, दादासाहेब ढाले पाटील, तुमचा फोन आला आणि आमचा दिस बनला. दिवस बनला नाही, दिवस गणला. ए राया, तुझा प्लॅन फसला. आपला जॉईन व्हेंचर आहे दादासाहेब. आणि कसं आहे, येळ चांगली असू नाही तर वाईट असू, साथ देणं राया गोजमगुंडेच्या ब्लड मध्ये टचम टच भरलाय. प्लॅन फसला कसा काय? अरे त्या रणजितरावांनी नवीन मजूर आणले सुद्धा आणि त्यांच्या फार्म मध्ये कामाला सुरुवात केली सुद्धा. पुन्हा बंद पाडू, त्यात काय एवढे? बारका माणूस आणि बारके विचार. हे राया, आता हे असे बारकुले घाव पारून झाड कोसळणार नाही. फार फार तर वाळलेले पत्ते पडतील. मग आता डायरेक्ट हाबाडा. एक घाव नाही, डायरेक्ट धुरळा. हा, पण तो घाव आता कसा आणि कुठं घालायचा त्यासाठी आपल्याला बसून विचार करून ठरवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला भेटलं पाहिजे बाबूजी. वेळ आणि जागा आम्ही तुम्हाला सांगू. रायदा, आम्हाला डिस्टर्ब नको करू. सध्या आम्ही इथं वावरत नसतोय. आम्ही आमचा वट सिद्ध करण्यामध्ये बिजी आहे. ढाले पाटील, हॅलो. हा मामा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या हॉटेलवर पोहोचले बर का. अयो, 3 रूम बुक आहेत. मग आता? नाही, तुम्ही नका काय काळजी करू. मी बरोबर शोधून काढते त्या पोरीची रूम कुठली आहे ती. हा मामा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळून करेन. हा, ठेवू का?
कशाला दादा बारा फोन करता हा? ए सारखं सारखं मला नका सांगत जाऊ, कळलं ना? अरे हो रे,